बबलू नमस्कार. बबलू दादा, आज एक प्रेक्षणीय गाडी पळाली. गोडचा सर्जा आणि दौलीचा हरण्या हिंदकेसरी जोडी पळाली. काय सांगाय जोडीबद्दल? नाही, गाडी चांगली. ही गाडी आम्ही पहिले पण मुंबईला जुळवलेली होती, पण बिंजोडला जोड झाल्या नाही, त्याच्यामुळे ही गाडी आमची काही पळाली नाही. पण आता भरपूर दिवस सगळ्यांची इच्छा होती, प्रेक्षकांची इच्छा होती, काही आपल्या पोरांची इच्छा होती की दादा एकदा ही गाडी पळवू द्या. आणि आपलं जुने संबंध त्यांचे आहेत, कारण आपल्या गाड्या पहिले पळालेल्या आहेत. तर मग त्यांनी पण ठरवला, ठीक आहे दादा आपण एकत्र पळूया. दादा, गोडचा सर्जा आणि हरण्या जबरदस्त स्पीड लागला गाडीला. बहुतेक प्रेक्षक बोलत होते की गाडी आज खूप चांगली पळाली. नाही, चांगली पळाली गाडी. आम्ही ड्रायव्हरला सांगितलं होतं, कारण पहिल्यांदा ड्रायव्हर पण त्या गाडीवर बसलेला होता, हरण्यावर बसलेला होता, पण सर्जावर पहिला होता. आणि हरण्या पळवलेला होता यांनी मांडव्याच्या बालू ड्रायव्हरनी. तर मग त्याच्यामुळं बालूला सांगितलं तू बस, आणि बबलू चाचाला सांगितलं की तुम्ही जरा थांबून घ्या, कारण हरण्याचा स्पीड त्याला माहिती आहे. मग त्याच्या पद्धतीने दोघांनी एकामेकाला समजून सांगून ती गाडी पळवली. किती जण गट पळाला तेव्हा तुम्हाला किती जण बोलले गाडी एकदम जबरदस्त पळाली? नाही, गाडी चांगल्यापैकी पळाली. तर मला आपल्या मुंबईवरून पण फोन आले, इथून पण गाडी पळाली. आता बघूया, वापस सेमीचा राऊंड बाकी आहे, फायनलचा आहे. आता काहीतरी चांगल्यापैकी वापस काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा हरण्यावर म्हणजे बोट उचलतात तेव्हा हरण्या सिद्ध करून दाखवतो. काय सांगाल? नाही, शेवटला बघा, विरोधक नसले तर त्या खेळायला मजा नाही. बरोबर, विरोधक पाहिजेत. जसं या बैलगाडी क्षेत्रात काही दुसरे नंदी आलेले, ते पण जिंकण्यासाठी आलेले आहेत, आपण पण आलो. शेवटला त्यांची लढाई तिथं मैदानात आहे. ते एकामेकाला क्रॉस करून कोणाला तरी हरवतील, कोणाला तरी जिंकवतील. त्यावेळेस तो खेळ हा मानला जातो. आणि त्या पद्धतीत समोरचा जरी काय कोणी बोट दाखवत असेल तर त्याला उत्तर देणारा तोच आहे. आपल्याला काही तोंडाची खराबी करून घेण्याची गरज नाही. बरोबर. दादा, आपण तेव्हा पेडगावला बघितला, पब्लिकनं गाडी लागली आणि हरण्याने थोडं पण वाकडीकडे झाला नाही, स्टेट टू स्टेट पळाला. काय सांगाल त्याबद्दल? छबरा, हरण्याचं असं आहे की पब्लिकला आला तर आम्हाला स्वतःला खुशी असते, कारण तो पब्लिकला त्याला पळण्याची जास्त आवड हरण्याला. आणि त्याच्यामुळं ज्या पण दिवशी पब्लिकला गाडी पळाते त्या दिवस आम्ही आनंदात असतो. दादा, हिंदकेसरी मैदान म्हटलं की हरण्याचा तिथं वेगळंच काही रुबाब असतो. काय सांगाल त्याबद्दल? नाही, रुबाब आता तो त्याच्या पद्धतीत त्याचा पल दाखवतो आणि लोकांची मनं तो त्याच्याकडे वळवून घेतो. आणि त्याच पद्धतीत आता पेळगावला त्यांनी काही लोकांची भरपूरपैकी वळवली, भरपूर रील्स त्याच्या टाकल्या, भरपूर लोकांनी फोटो काढले. म्हणजे प्रत्येकाला एक हरण्या आता थोडासा आवडीचा झालेला आहे. आता पुन्हा एकदा 61 पाट्याचं हिंदकेसरी मैदान येते, 2 हिंदकेसरी मैदान येतात. कसं काय नियोजन असणार? 61 पाट्याची आम्ही हरण्या घेतल्यापासून 4 मैदानं झाली, त्याच्यात 3 वेळा मी तिथं गुलालात राहिलेला आहे. एक गुलाल फक्त आमच्या हातातून गेलता. आणि आता येणारा पण गुलाल भेटेल अशी अपेक्षा करू आणि त्या पद्धतीत हरण्याला सज्ज ठेवू. दादा, हरण्याचा फिटनेस बघला ना, जबरदस्त फिटनेस आहे. काय सांगाल त्या फिटनेसविषयी? ना, फिटनेस काय ना, आपण त्याला एकदम वेळेनुसार खायला घालतो, एकदम वेळेनुसार पाणी, सर्व काही चोल सर्व एकत्र असतं. आणि जास्त करून मुंबईला आपल्या निगराणी तर स्वतःची असते, त्याच्यामुळे आम्ही घरचा सर्व आमचा परिवार त्याच्यावर पाहिजे असा मन लावून प्रेम करतो आणि त्याच्या तब्येतीकडे, त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवतात. बबूदा, एक वैशिष्ट्य सांगतो तुमचा की आजपर्यंत तुम्ही कोणाची वायदी घेतली नाही, हा एक तुमचा मोठा वैशिष्ट्य आणि मोठा मनाचा आहे. काय सांगाल त्याबद्दल? वायदे घेण्याचा विषय येत नाही ना. आपण कोणाच्या काही 2 पैशाच्या कमाईसाठी इथं आलेल्या नाही. उलटा वैयक्तिक आपले 5-10 हजार रुपये आज मुंबईवरून इथे येऊन खेळ करतो आपण, तर उलटे 5-10 हजार रुपये आपले खपतात. पण ते खपू दे, आपल्याला कुठेतरी गावाचं नाव, आपल्या श्रीमलंग भागाचं नाव आणि माझ्या मुलाचं नाव, या नावाचं असं तिघांचं संगोमतन कुठंतरी टिकवण्यासाठी मी बिना वायदेशा पळवतो. कारण वायदे घेतल्याच्या नंतर आपल्याला तो नाव टिकवणं कुठेतरी अवघड होईल. आणि या क्षेत्रात वापस आपण दुसरा नंदी घेऊन आलो, जर तो हरण्यासारखा नाही पळाला तर आपल्याला बरबादीचा काल होईल. कारण आपण ज्याची घेतली त्याला आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे या क्षेत्रामध्ये परत फेरही करावं लागते 100% ना. आपण जर दुसऱ्याची घेतली तर दुसरा आपल्याला मागणारच आहे. त्याच्यामुळे आपण प्रेमाने कोणाला तरी दिला तर तोही आपल्याला जर आपल्या नंदीला समोरचा प्रेमाने देईल. तर हा बिना वायदीचा जर खेळ राहिला तर कुठेशी तरी या खेळाला चांगल्यापैकी या राहील. समज हरण्या दुसऱ्या कोणाजवळ असतात तर कितपत वायदी भेटलीस त्या हरण्याला? काय सांगाल? मी सांगतो ना, लाखापर्यंत तर विषयच नाही. आज पण मला फोन येतात, दादा का असेल ते लाखभर आम्ही देतो. मी सांगितले लाखभर तुम्ही बैलावरती खर्च करा, तुमचा नंदी 100% पळेल, काही विषय नाही. कुठेशी तरी वायदी कोणाला देऊन, कारण काय वायदी घेतल्याच्या नंतर ती गाडी 3 वेळा पळणार आहे त्या मैदानात. बरोबर. त्याच्यामुळे 3 वेळा गटाला तुमची जर बसली तर सेमीला पण बसली पाहिजे, सेमीला बसली तर फायनलला बसली. आणि मैदान असं लाखाचा. बरोबर. त्याच्यामुळे कशावरून तो एकच नंबर घेईल.
मग त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही टाकलेले पैसे पण तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही टाकूच नका ना. म्हणजे चांगल्यापैकी तुम्हाला लाख रुपये वायदे देतो असे फोन देखील आलेले आहेत. हो आलेले आहेत ना, बलजाबरी द्यायला तयार, पण आपण नाही कोणाचे घेतले हं. ना, आपण नाही कोणाला. जो मला योग्य वाटला तोच मी पायरा करतो. हां. बंडू नानाला यांना सांगतो या गाडीत आपल्याला पलवायचे आणि आपण पलवतो. बघा ना, तुम्ही बिंजोरला पण सांगता की मोठे तुम्ही खेळत नाही, कोणाचा घर उद्ध्वस्त करायचा कोणाचा मत नाही, त्याच प्रकारे तुम्ही या वायदेच्या माध्यमातून बघता, काय सांगाल त्याबद्दल? मला मेन म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात हां पैशाचा लावून खेळ हां. आणि पैसे देऊन कोणाला खेळ हे मला पटतच नाही. बरोबर. मी पूर्वीपासून लहानपणापासून खेळ बघत आलो. माझ्या वयाने जसं मी काहीतरी कमवता झालो हां. तेव्हापासून मी स्वतः बैल आणून आणि बैलगाडीचं क्षेत्र चालू केलेलं आहे. हां. कोणाच्या ह्याच्यावरती नाही, पण मला जो आहे की त्याच पद्धतीत टिकवण्याचा आणि एक वारसा जपण्याचा काम करू राहील. दादा, बहुतेक जण बोलतात की वायदे घेतो पण त्या जाऊन परत नंदी लागत नाही, हे काय सांगा दादा? हे बघा, बोलणारे सोडलं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. आज आपण बघतो जे वायदे घेतात त्यांच्याजवळ चांगली चांगली बैलं पळतात, जरी पळतात तर ते मागाची पण विकत घेतात. बरोबर. त्यांचा कुठेशील तरी एक विषय असतो की मागाने घ्यायचे आणि मग ते कसं तरी आपण वसूल करायचं. शेवटला ज्याचं त्याचं वैयक्तिक आहे, त्याच्यावर आपण जास्त जर भाष्य केलं तर उद्या आपल्याला ते ट्रोल करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीला नाही बोललेलं बरं. बरोबर. दादा, आता कसं काय आणलं पुढचं नियोजन असणार? हरण्याचं पुढचं नियोजन आता बघू. 6 तारखेला पण चांगल्या नंदीमध्येच पळेल आणि तिथे गाडी पळेल असा अपेक्षा आहे, कारण दोन्ही नंदी पळतात आणि 6 तारखेला तुम्हाला दाखवून देईन कधी कोणा जोडीला पळेल. दादा, गोटच्या सर्जूविषयी काय सांगाल? गोटच्या सर्जा आज वेगळाच भाष्य आहे, कारण बरीच बैलं बघितली आपण की त्याच्यात तो चांगल्यापैकी पळालेला आहे आणि आज आपल्या नंदीत पण चांगल्यापैकीच पळाला. तर हीच गाडी चांगल्यापैकी पळावी आणि दोघा मालकांचं नाव आमचं कुठेशीन तरी एक बैलगाडी क्षेत्रात चांगल्यापैकी राहावा याची अपेक्षा करतो. आई एकविषयीच प्रार्थना करतो. तुमच्या पुढच्या वेळेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इतकं वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.